ओबी मॅडम, आज लक्ष कुठे तुमचं? पर्पलचं स्पेलिंग काय? चला दुरुस्त करा त्या. सॉरी अमृता काकू, बाबा कुठे? तो आला नाही का अजून? तो जरा बाहेर गेलाय सुशीलाताई बरोबर एका नवीन केसच्या चौकशीसाठी. त्याला उशीर होणार आहे यायला, तोपर्यंत तुम्ही तुमचा होमवर्क संपवा. मी आलेच. स्पेलिंग करेक्ट कर. काकू एक विचारू का? विचारा. जर कोण आपल्याशी खोटं बोलत असेल किंवा नाटक करत असेल ते समोर कसं आणायचं? सोपं आहे. आपण पण त्यांच्या नाटकात सामील व्हायचं. पण असं झालं तर त्यांना मदत होईल, नाटक अजून चांगलं होईल. वीणाबाई, आपण त्यांच्या नाटकात जर सामील झालो तर त्यांना असं होईल की हे कुठून आले अचानक आपल्या नाटकात. त्यांचा गोंधळ होईल आणि त्यांचं नाटक त्यांच्या संघाशी येईल. हो की नाही? अरे वा, ही तर आयडिया खूपच भारी. काकू मला तुझा फोन द्या, अभिशी बोलायचंय. अभिशी बोलायचंय. बोला, मी आलेच. हॅलो ओवी. अरे वा, मी तुला फोन करणार असतो बघ. ओवी, तुला ना एक गुड न्यूज सांगायची असते बघ. काय झालं अभि? तुला माहिती असतं का, माझ्या आईने तुझ्या बापांना स्वतःहून ठाईन घेऊ म्हटलं असतं. अरे वा अबीर, म्हणजे आपली पहिली स्टेप तर कंप्लीट झाली. मग पण अबीर, मला पण तुला सुपर डुपर आयडिया सांगायची आहे. कोणती आयडिया सांग ना. ज्यामुळे आपले आई बाबा हे लपाछपीचं नाटक करतायत ना, ते बंद करतील. वा वा ओई, काय डोकं असतं ग तुझं. मला ना कधी कधी असं वाटत की आपण दोघे जण खरंच बहीण भाऊ आहोत. कारण की तुझं डोकं पण माझ्यासारखं सुपर डुपर चालत असते ना. हो ना, तू स्कूल मध्ये माझी हेल्प केलीस, त्या मुलाला बरोबर पनिशमेंट दिलीस. खरंच आपण बहीण भाऊ आहोत. ए अबी, मी सांगितलेली आयडिया कशी वाटली तुला? होई, आयडिया तर नंबर 1 असते बघ. पण ही आयडिया सक्सेसफुल करण्यासाठी आपल्याला त्या दोघांना परत एकत्र आणावं लागत असतं की ग. पण हे आपण कसं करणार म्हणतो मी? कारण की आपलं कॅम्प पण संपला, गुरुकुल पण बंद झाला असतो. आता तूच काहीतरी सुचव ग. अबीर, आता पुढची आयडिया तूच सुचव. ठीक आहे, करतो विचार. पण जरा थांब, माझ्या या मोठ्या मेंदूवर जरा ताण देऊ दे म्हणतो मी. सुचली बघ आयडिया. सांग सांग, ऐक. वा बे, तू तर खरंच हुशार आहेस. ही आयडिया एकदम परफेक्ट आहे. चल बाय, गुड नाईट. ओके अबीर, गुड नाईट.